नमस्कार मित्रांनो, आज आपण आपट्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहात. दसऱ्याला सोने म्हणून देण्यात येणारे आपट्याचे झाड हे बहुगुणी औषधी उपयोग पण देत असते. आपटा ही त्यांचे पाने, शेंगा, बिया, फुले, साल म्हणून औषधी म्हणून वापरले जातात. आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. आपट्याचे झाड हे आकाराने छोटे देखील असते व आकाराने भले मोठेही देखील असते. आपण हे छोट्याशा झाडाविषयी आज माहिती घेत आहोत. आपट्याचे झाड हे याला पाने, साल, शेंगा भरपूर प्रमाणात लागत असतात. बघा, तुम्ही पाहू शकता आता या झाडाला, आपट्याच्या झाडाला अतिशय मोठ्या शेंगा लागलेल्या आहेत. पाने जे भरपूर आहेत, पण हे गुरेढोरांनी खाल्लेले आपल्याला दिसत आहेत. आपटा हा दोरखंडाने युक्त असतो. अश्ममंतक म्हणूनही ओळखला जातो, म्हणजेच दगडाचा खडकाचा नाश करणारा, मुतखडा होऊ न देणारा किंवा जिरवणारा देखील वृक्ष म्हणून आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. चला तर आपण आपट्याचे जे औषधीय फायदे आहेत आता बघूया. पित्त कफ दोष दूर होईल. आपट्याचे पाने पित्त किंवा कफ दोषावर गुणकारी आहे. दाह, तृष्णा आणि प्रमेहावर आपट्याची पाने उपयोगी ठरत असतात. आपट्याची पानं शुष्क असल्यामुळे त्याचा रस निघत नसल्यामुळे ती पाण्यात भिजवावी, ओली करून वाटून त्यात रस जो आहे तो घ्यावा. जेवढा रस आहे तेवढे दूध व साखर टाकावे आणि त्याचा काढा तयार करून काढ्याचे दिवसातून 4-5 वेळा सेवन करावे. यामुळे तुमची लघवीची जळजळ आहे ते कमी होण्यास मदत होत असते. जखम भरण्यासाठी देखील आपटा हा अतिशय उपयोगी आहे. त्वचेवर कोणत्याही ठिकाणी जखम झाली किंवा वरण उठल्यास त्यावर आपट्याची साल बांधण्याचा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञ देत असतात. आपट्याच्या सालीचा काढा थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध टाकून सेवन करावा. यामुळे जीर्ण वर्ण बरे होत असतात. पोटाच्या विकारावर देखील हे झाड अतिशय फायदेशीर आहे. बघा मित्रांनो, आपट्याच्या पानाबरोबर बिया तर तितक्याच उपयोगी आहेत. यांच्या बियाचे बारीक चूर्ण करून तो गाईच्या तुपात घोटून त्याचे मलम तयार करावे. कीटकांचा दंश झालेल्या ठिकाणी लावल्यानंतर बरे वाटते. आपट्याच्या बियायुक्त घृतांचे सेवन केल्यास क्रमी शौचवाटे बाहेर पडतात. मधाबरोबर आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण 10 ग्रॅम साखरेवर घेतल्यास पोटातील जो मुरडा आहे तो कमी होण्यास मदत होते. गलगंड, कंठरोग झाल्यावर देखील याचा उपयोग पडत असतो. गलगोंड हा जो रोग आहे तो कंड झालेला असल्यास सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमास काढा मदागिनीवर शिजवून घ्यावा. तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालावा. तसेच गणमाळेवर आपट्याची साल बांधावी. याचा उपयोग केल्यास गणमाळ व त्याचे वर्ण बरे होण्यास मदत होत असते. इंचुवाचा देखील जर चावा झाला असेल तर त्यावर आपट्याच्या शेंगा किंवा पाला किंवा साल विष उतरण्यासाठी देखील उपयोगी पडत असतात. शेतकऱ्यासाठी आपटा हे अतिशय फायदेशीर असून आपट्याचे झाड शेतातील बांधावर सोन आहे. आपटा जेथे लावला जातो तेथील माती भुसभुशीत व सुपीक बनते. मातीचा कस वाढतो. जमिनीतील खडक दगड भेदून जमीन पोकळ करते. आपट्याचे झाड द्विदलीय असल्यामुळे त्याच्या मुळावर गाठी असतात. या गाठी जमीन सुपीक करण्यासाठी उपयोगी पडत असतात. संस्कारमध्ये आपट्याला अश्मंतक व वनराज असे नाव दिलेले आहे.